पुढची बातमी बघूया। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये नाकाबंदी केली गेली। गैरप्रकार रोखण्यासाठी पुणे पोलीस सध्या ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। विविध ठिकाणी वाहनांची तपासणी पुण्यामध्ये केली जाते आणि या नाकेबंदी संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याला आणखी तपशील देतील। बघूया। निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती आता पुणे पोलीस चांगलेच ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत। आपण आता पुण्यातील हाय व्होल्टेज जिथे निवडणूक होणार आहे अशा कसबा पेठेमध्ये आहोत आणि कसबा पेठेतील पवळे चौकामध्ये पुणे पोलिसांकडून जी आहे ती वाहनांची तपासणी केली जाते। कारण का निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार जे आहेत ते होत असतात आणि हे गैरप्रकार रोखण्यासाठी म्हणून पुणे पोलीस सध्या मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत। त्यांच्या माध्यमातून वाहनांची तपासणी असेल, गाड्यांची डिकी जी आहे ती खोलून काही गैरप्रकार तर होत नाहीये ना याची तपासणी जी आहे ती पुणे पोलिसांकडून सध्याच्या घडीला केली जाते। पुणे पोलीस सध्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती चांगले जे आहेत ते ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या गाड्या अडवून त्यांचे नंबर जे आहेत ते लिहून घेतले जात आहेत। काय पुणे पोलीस जे आहेत ते शोधकाम करतात? अच्छा, नमस्कार, मी राजेंद्र पाटोळे, पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक फरसखाना पोलीस स्टेशन। आपण सध्या फरसखाना पोलीस स्टेशन अंतर्गत सातकोटी पोलीस चौकी च्या कार्यक्षेत्रामध्ये पवळे चौक या ठिकाणी आहे। सदरची नाकाबंदी चालू आहे। ही पुणे महानगरपालिकेचं जे इलेक्शन आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सरांच्या आदेशाने पूर्णपणे पुणे शहरामध्ये नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये जास्तीत जास्त कारवाई करण्याची मोहीम चालू केलेली आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।